आपण आता मोटर चालू करून घेऊ आणि राहिलेले कांदे भरून घेऊ। तेवढे 2-3 दिवसापासून लावलेले आहेत। आणि आपली मका आहे, हे बघा सीपी कंपनीचं बियाणं आहे आणि खूप भारी कणीस पोचलंय। हे बघू शकता तुम्ही, इकडे पण कणसाचा आकार बघू शकता, ते एकदम जबरदस्त असं कणीस पोचलंय। हे बघा अतिशय चांगलं आहे बघा, इथं हलकी जागा आहे तरी पण चांगलं कणीस पोचलंय। आणि आता आपण वरच्या मळ्यात जाऊ, तिकडे डाळिंब लावले, तिकडे जाऊ आता वरच्या मळ्यामध्ये। तो आपला वरचा मळा आहे आणि हा खालचा मळा आहे इकडे। बघा आपली ही गाडी, आणि आपण डाळिंबाचे रोप आणले, ते काही ठिकाणी ना पिवळे झाड पडले, त्या ठिकाणी पिवळे झाड उपटून झाड लावायचे आपल्याला, तर दाखवतो तुम्हाला पुढे। आणि आपण वरच्या मळ्यात आलो, तिकडे मोटर चालू केली खालच्या मळ्यातून। आपलं पाणी हे बघा वावरात पोचलेलं आहे, अजून येत आहे, पूर्ण वाफ्यात पोचलेलं नाही। तर मला कमेंटमध्ये एक नक्की कळवा मित्रांनो, मी तुम्हाला या वावरातला हे दाखवतो डाळिंब। आणि पुढे चालू आपण, वरचं जे पुढचं तुकडं आहे त्यात आम्ही आहे ना भुईमुग टाकलेला होता, आणि तो भुईमुग असं मिळून गेला होता ना, झाडांना गुंफला गेला होता तो, तर त्याच्यातले झाड आहे का पिवळे पडलेत मित्रांनो। तर मला कमेंटमध्ये कळवा की या झाडामध्ये आणि त्या झाडामध्ये किती अंतर आहे, आणि तो आपल्याला पुढच्या वर्षी धरता येईल का, बहार धरता येईल का, ते पण मला कमेंटमध्ये कळवा। तर मी तुम्हाला दाखवतो पुढे ते तुकडं। हे बघा मित्रांनो, हे ते झाड आहे ज्याच्यात आपण भुईमुग घेतलेला होता उन्हाळ्यामध्ये। आणि हे बघा, हे झाड बघा आणि हे झाड बघा, किती अंतर पडलं आहे याच्यामध्ये। तर मित्रांनो, माझं सांगणं एकच आहे की बागामध्ये शक्यतो भुईमुग घेणं टाळाच, कारण जे नेमॅटोड पद्धतीच्या गाठी असतात ना, ते पीक घेणं टाळाच। मूग झालं, भुईमुग झाला, हे पीक घेणं टाळा। आणि बघा मित्रांनो, आपण ते मोटर चालू केली, त्याचं पाणी इकडे चालू आहे, हा पिलोर आहे आणि तिकडे पाणी जात आहे रस्त्याकडे। आणि असं काही प्रॉब्लेम आला आहे, हे बघा आम्ही या तुकड्यामध्ये भरपूर झाड लावले आहेत नवीन, आणि हे बघा असा प्रॉब्लेम आलेला आहे। जो पिवळापणा दिसतोय ना, हा तो भुईमुगाच्याच कारणाने आला आहे, कारण नेमॅटोडच्या गाठी असतात भुईमुगाच्या मुळींना। आणि हे बघा त्याला कोत राहिलेला नाही, आता बघू शकता तुम्ही, कोत नाही त्या झाडांना अजिबात। असं मुळवा म्हणजे ना अन्नद्रव्य शोषत नाही, आणि खालून जर उपटून बघितलं का अशी मुळी पिवळ्या कलरची, आणि जी गाठ असते बांधलेली ती काळ्या कलरची निघते। तर त्याच्यामुळे आपण नाही हे झाड बदलवतोय। हे बघा बऱ्याच ठिकाणी आपण नवीन झाड लावलेले, आहेत बघा किती अंतर पडलंय। तर मित्रांनो, माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की भुईमुग घेऊच नका डाळिंबाच्या झाडांमध्ये। भुईमुग घेणं टाळा शक्यतो, आम्हाला माहीत नव्हतं, परंतु जी चूक झाली ती झाली। आता तुम्ही तरी ती चूक करू नका, आणि मी सांगतोय तसं करा।
भुईमुगच्या वावरामध्ये म्हणजे डाळिंबाच्या वावरामध्ये भुईमुग घेऊच नका. आणि जरी घेणार पण असाल तर असं एक एक याचंच अंतर घ्या. झाडांच्या आजूबाजूला भरपूर सोडून द्या मित्रांनो जागा. मोकळं झाड राहते. हे बघा कसं झाड झालेलं आहे. आणि मी तुम्हाला आता हे उपटून पण दाखवणार आहे. खालून कसं निघतंय ते बघू आपण. तर दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा मित्र, हे बघा तुम्हाला बोललो होतो मी. यामुळे तुम्हाला जरी पांढरे दिसत असतील पण ते पिवळसर कलरचे आहेत. हे बघा पिवळसर कलरचे. आणि हे बघा काळी झाली, खाली मुळी पण नाही फुटली त्याला. आणि त्याची गाठ बघून घ्या तुम्ही, पूर्ण काळी पडलेली. तर बघा मित्रांनो हे फेकून दिलं आहे आता आपण. आणि या ठिकाणी आपल्याला दुसरं झाड लावायचं आहे. आणि खालून हे बघा एक खत टाकलं होतं ना, त्याच्यामुळे गाठोळ पण निघत आहे. तर मी तुम्हाला लावल्यानंतर दाखवतो मित्रांनो. आपण अशा प्रकारे झाड लावून घेऊ. तुम्हाला दाखवतो. हे कांद्यांमुळे थोडंसं वाईट वाटतंय की नुकसान होतंय कांद्यांचं पण, परंतु आता झाड लावण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. हे बघा खालून कुठलाच काही भाग निघाला नाही मित्रांनो डाळिंबाचा. त्याच्यात कुठलंच क्षमता राहिलेली नव्हती. अन्नद्रव्य सोसायची कुठली क्षमता राहिलेली नव्हती. हे बघा त्याच्या त्या जुन्यामुळे कशा झाल्या आहेत. आपण आता झाड घेऊ आणि इथं लावू. आता खत टाकण्याची गरज नाही मित्रांनो आपल्याला इथे, कारण जुनंच खत आपलं निघतंय. आता याला जे कांद्यांबरोबर जे खत भेटेल ते खत उपयोगी ठरेल, म्हणून आपण आता शेणखत पण वापरलेलं नाही. आणि झाड लावताना नीट बघून घेत जा की सरळ लागलं गेलं पाहिजे. या फांदींवरती नाही घ्यायचं मित्रांनो आपण सरळ घेतलंय असं. ही जी खालची गाठ असते त्याच्यावरती आपण पाहिजे की सरळ लागली का नाही. नंतर झाड सरळच गेलं पाहिजे आपलं. अशा पद्धतीने आपण झाड लावून घेऊ. आणि झाड लावताना एक काळजी घ्यायची, व्यवस्थित दाबून घ्यायचं झाड, पायाने दाबायचं आहे. बघा अशा पद्धतीने दाबून घ्यायचं झाड. आणि हे दोघं झाडं लावून झाले आपले. आपली एक चूक नडली की आपण या झाडांची वाट बघत बसलो की आता सुधारतील तेव्हा सुधारतील. परंतु आता लक्षात आलं की त्यांना ताकदच नाही. त्यांना खाली पांढऱ्या मुळ्याच फुटलेल्या नाहीत आणि गाठ काळी पडल्यामुळे ते काही सुधारणार नाहीत. आपण लेट झालो थोडंसं, नाहीतर आजपर्यंत ते झाडे बघा हे असे झाले असते. आपण जे काही निर्णय घेतला होता पहिले, काही काही झाडं आम्ही उपटून लावून घेतले होते. हे बघा ते मस्त डेर फुटायला लागले त्यांना आणि मस्त बनलेत. तर आपण आता ते झाड लावून घेऊ. हे पण झाड उपटून टाकू आणि त्या ठिकाणी नवीन झाड लावू. दाखवतो तुम्हाला.
आणि हे पहा, हे आपण आता मागच्या हप्त्यामध्ये झाड लावून गेलो होतो, त्याला 1.5 फुटनं चालवून गेलं. बघू शकता 1.5 फुटनं चालवून गेलंय. आणि जे आपण भुईमुग निघाले जे झाड लावले होते बघा, त्या झाडांचा आकार आणि आता लावलेल्या झाडांचा आकार बघून घ्या. आम्ही खूप लेट लक्षात घेतलंय. आणि हे बघा, जे आपण आता कांदे लावलेत ना, ते गोल मारण्याचे याच्यावरती आलेत. आता आपल्याला त्याला तणनाशक मारायचं आहे. गवत खूप झालं आहे त्यांच्यामध्ये. आणि मी तुम्हाला दाखवलंच की आपण गोल कोणतं मारतोय, कोणत्या कंपनीचं तणनाशक घेतोय आपण, ते दाखवणारच आहे मी तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.